काल पुणे महानगरपालिकेचा निवडणुकीचा निकाल आलेला आहे आणि यामध्ये भाजपने दैदिप्यमान असा विजय मिळवलेला आहे, वर्चस्व मिळवलेलं आहे। जवळपास 119 जागा भारतीय जनता पक्षाने जिंकलेल्या आहेत। 27 अजितदादांच्या राष्ट्रवादीने तर 3 शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळालेल्या आहेत। काँग्रेसला देखील 15-16 जागा मिळालेल्या आहेत आणि बाकीच्या पक्षांचं अस्तित्व पूर्णपणे पुणे महानगरपालिकेतनं संपल्याचं दिसतंय। उद्धव ठाकरेंच्या पक्षाला अवघ्या शहरामध्ये फक्त 1 जागा मिळालेली आहे। मात्र सिंहगड रोड हा एक वेगळ्या कारणासाठी चर्चेत होता। या ठिकाणी भाजपचं प्राबल्य होतं, मात्र या निवडणुकीमध्ये काहीसं या प्राबल्याला काही ठिकाणी धक्का लागल्याचं पाहायला मिळाले। आज आपण सिंहगड रोडवरती असणाऱ्या नांदेड सिटीमध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण वेगवेगळ्या वृत्तपत्रांच्या डिजिटल मीडियाच्या पत्रकारांशी आपण संवाद साधणार आहोत। आणि या ठिकाणी नेमकं गणित काय घडलं, कशामुळे उलटफेर झालेले आहेत हे आपण जाणून घेऊयात। सिंहगड रोडवरती मुख्यतः प्रभाग क्रमांक 28, 33, 34 आणि 35 हे प्रभाग येत होते। या ठिकाणी गेल्या निवडणुकीला 2017 साली जी निवडणूक झाली होती त्यावेळेला भाजपचं बहुतांश ठिकाणी वर्चस्व पाहायला मिळालं होतं। मात्र यंदा काही बदल झालेले आहेत, याबाबत आपण चर्चा करूयात। सुरुवात करूयात प्रभाग क्रमांक 28 पासून। प्रभाग क्रमांक 28 मध्ये राष्ट्रवादीचे 2 आणि भाजपचे 2 उमेदवार निवडून आलेले आहेत। असं का झालंय? प्रभाग क्रमांक 28 म्हणजे जनता वसाहत आणि हिंगणे खुर्द असा भाग येतो आणि ह्या भागाचा आपण एकूण जर विचार केला तर याच्यामध्ये वस्ती विभाग आणि सोसायट्यांचा विभाग असे 2 भाग पडतात आणि ह्या भागात 2 उमेदवार राष्ट्रवादीचे, 2 उमेदवार भाजपचे निवडून येण्यात आपल्याला मुख्य कारण असं लक्षात येईल की जो वस्ती विभाग आहे तिथं साहजिकपणे राष्ट्रवादीला मतदान जास्त झालं आणि जो सोसायटी बहुल भाग जो आहे त्या भागामध्ये भाजपला मतदान जास्त झालं। तर आपण त्याची नेमकी जर आकडेवारी जर आपण लक्षात घेतली ना तर जे भाजपचे 2 उमेदवार निवडून आले आहेत त्याच्यामध्ये एक आहे वृषाली रिठे, ज्यांचे पती गेल्या वेळेस आनंद रिठे हे नगरसेवक होते आणि दुसरे उमेदवार आहे ते प्रसन्न घनश्याम जगताप, जे आत्ता त्यांची ही 3री टर्म आहे नगरसेवक पदाची। त्याच्यामुळे हे दोघंही तसे अनुभवी खेळाडू आपण त्यांना असं म्हणूया, हे दोघंही अनुभवी होते। तर वृषाली रिठे ज्या आहे यांची जो विजय झाला आहे, यांचा जो विजय झाला आहे हा आपण मार्जिनल विक्ट्री म्हणतो अशा पद्धतीने झाला आहे, कारण त्या सुमारे 5,000हून अधिक मतांनी निवडून आल्या आहेत। कारण त्यांना जी मिळालेली मतं आहेत ती 16,789 आहेत। तर त्यांच्या विरुद्ध आशा ताकपेरे ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर उभ्या होत्या त्यांना 11,161 मिळाली। त्या ठिकाणी आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की मीरा तुपेरे ज्या शिवसेनेकडनं उभ्या होत्या त्यांनी देखील चांगलं मतदान घेतलं, त्याच्यात त्यांना 4,323 मते मिळालेली आहे। तर ह्या सगळ्या प्रभागात जर आपण एकूण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आशा ताकपेरे होत्या, नंतर अनिता धिमधिमे ज्या काँग्रेसच्या तिकिटावर होत्या। म्हणजे इथं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या मतांची विभागणी झालेली आहे आणि या विभागणीमध्येच वृषाली आनंद रिठे या पुढे गेल्या आहेत। त्याच्यामुळे हा एक कुठंतरी परिणाम देखील मतविभाजनाचा तिथं झालेला आहे। वास्तविक मध्यंतरीच्या काळात आनंद रिठे यांच्यावर काही गंभीर गुन्ह्यांची नोंद केली होती किंवा त्या संदर्भातल्या काही घटना होत्या, पण भाजपचा उमेदवार असल्यामुळे ते तितकंसं लक्षात घेतलं गेलं नाही आणि त्यांचा विजय हा सुकर झाला आणि त्या निवडून आल्या। हा वृषाली आनंद रिठेच्या संदर्भातला आहे। त्यानंतर आपण प्रसन्न जगताप यांचा विचार केला, जे प्रभाग ह्याच 28 मध्येच पण ड गटातून निवडून आले आहेत। यांचा जर विचार केला तर ते साधारणपणे 2200 मतांनी निवडून आले। त्यांच्या विरोधात जे तुकाराम पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार होते त्यांची आणि प्रसन्न जगताप यांची टफ फाईट असं म्हटलं जात होतं, कारण एक मोठा बिग फाईट ह्या भागातली म्हणायला पाहिजे तशी त्यांची होती। पण पुढे चॅलेंज पण होतं ना, कारण त्यांचा प्रभाग चेंज करण्यात आला होता, त्यामुळे त्यांना तशी म्हणावी तशी निवडणूक सोपी नव्हतीच। निवडणूक सोपी नव्हती हे नक्की आहे, परंतु पुन्हा तिथं देखील मतविभाजनाचा फटका बसलेला आहे। जो नितीन हनमघरे आहेत त्यांनी 6,840 मतं घेतलेली आहे। संतोष कदम जे आहेत त्यांनी 2,202 मतं घेतली आहेत। म्हणजे ह्या सगळ्याचा फटका
तुकाराम पवार यांना देखील बसलेला आहे आणि त्याच्यामुळे प्रसन्न जगताप यांनाही मतदान चांगलं झालं. कारण मगाशी आपण जसा उल्लेख केला की नवशा मारुती परिसर जो आहे तिथून जो पुढचा सिंहगडकडे येणारा जो भाग आहे म्हणजे राजाराम पुलाकडे किंवा विश्रांतीनगरपर्यंतचा येणारा भाग इथपर्यंतचा हा सगळा जो भाग आहे ना तो भाजप प्रचूर आहे. म्हणजे या ठिकाणी भाजपचं मतदान हे जास्त आहे आणि ह्या सगळ्या भागानेच प्रसन्न जगतापांना चांगली साथ दिली आणि ते त्याच्यात निवडून आले. कारण आधीच्या मतपेट्यांचा आपण विचार केला तर जनता वसाहत वगैरे या भागातनं तुकाराम पवारांना चांगलं मतदान झालं. पण जसा जसा सोसायट्यांचा भाग सुरू झाला तसं तसं तुकाराम पवारांचं मतदान घटत गेलं आणि प्रसन्न जगतापांना विजय मिळाला. गेल्या वेळेसच तुकाराम पवारांचे बंधू शंकर पवार हे देखील ह्याच भागामुळे भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. तुकाराम पवारांकडे त्यांच्या पत्नी रीना पवार, भाऊ शंकर पवार यांच्या नगरसेवक पदाचा अनुभव जरी असला तरी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस ह्यामध्ये जी मतविभागणी झाली त्याच्यातनं त्यांचा पराभव झाला आणि प्रसन्न जगताप निवडून आले. आणि इतर जे 2 उमेदवार आहेत सूरज लोखंडे आणि आणखी एक, तर त्यांच्याबद्दल काय? सूरज लोखंडेंच्या पण बाबतीत जर आपण असं म्हटलं ना तर त्यांचा विजय हा निसटता विजय म्हणावा लागेल. कारण विनया भोवलीकर ह्या अवघ्या 228 मतांनी निवडून आलेल्या नाही आहेत. म्हणजे सूरज लोखंडेंचा विजय हा केवळ 228 मतांनी झालेला आहे. ह्या ठिकाणी पण आपल्याला मतविभागणी दिसते. म्हणजे भाजपचेच एक कार्यकर्ते आहे चंद्रकांत पोटे ज्यांनी सुमारे 1,500हून अधिक मतं घेतली होती. त्यानंतर शिवसेनेच्या वतीने कुडले शीतल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे स्वराज गोसावी असे सगळेजण उभे होते. ह्या सगळ्यात जे मतविभाजन झालं त्याच्यामध्ये सूरज लोखंडेंची सरशी झाली आणि ते निवडून आले. आणि निवडणुकीचा आपण एक पॅटर्न जर बघितला ना किंवा त्यांच्या प्रचाराचा जर आपण एक पॅटर्न बघितला तर आपल्याला असं लक्षात येतं आहे की प्रिया गदादे ह्या तर तिथं चांगलं मार्जिननेच निवडून आलेल्या आहेत. प्रिया गदादे आणि सूरज लोखंडे यांचा जनता वसाहतीशी असलेला कनेक्ट आणि तिथं एकूणच त्यांचा असलेला वावर ह्या सगळ्यामुळे त्यांना विजय मिळवणं सोपं झालं. आणि प्रिया गदादे ह्या वन साईड जनता वसाहतीतून चालल्यामुळे त्यांचा विजय हा सोपा तर झालाच आणि त्यांचा विजय पण सोयीचा झाला किंवा सुकर झाला आपल्याला असं म्हणता येईल. प्रिया गदादेंच्या विरोधात जी काही उभी होती ती फारसा आपला प्रभाव दाखवू शकली नाही आहेत. त्याच्यामध्ये जो कोकणवासियांचं जर आपण मतं जर बघितली ना तर ती मतं देखील प्रिया गदादेंना मिळाली. त्याच्यानंतर पुणे शहरामध्ये ज्याचा जास्त चर्चा झाली होती ज्या गोष्टीची ती म्हणजे हेलिकॉप्टर राईड, महिलांना हेलिकॉप्टरमधनं फिरवणं वगैरे. पण खरं सांगायचं तर मतदार सुज्ञ आहेत. मतदारांनी हेलिकॉप्टर राईड अनुभवली, त्याचा आनंद घेतला, सगळं झालं. परंतु मतदान मात्र करताना त्यांनी हेलिकॉप्टर राईडला तशी काही फारशी पसंती दिली नाही. त्यांना जेमतेम 4-4.5 हजार मतं मिळाली आणि इथंही पुन्हाच प्रिया गदादे ह्या निवडून आल्या. आणि प्रिया गदादेंचा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे एक तर त्या नगरसेविका, पूर्वी नगरसेविका होत्या. त्यानंतर त्यांच्या आई देखील नगरसेविका होत्या. वडिलांचा जनसंपर्क खूप मोठा आहे. जनता वसाहतीत असं म्हटलं जातं की शिवाजी गदादे पाटील यांच्याकडे गेलं म्हणजे तुमची समस्या सॉल्व, असा एक त्यांची इमेज तिथं तयार आहे. आणि या इमेजचा फायदा अर्थातच त्यांना झाला आणि त्यांचा विजय निश्चित झाला. धन्यवाद. अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण त्यांनी सांगितलं. आता आपण ते